वेलकम टू आवर चॅनल अँड कोकण ट्रिप डे टू ब्लॉग। सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन आणि चेकआउट करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला। सकाळचं कोकणातलं प्रसन्न वातावरण आणि हिरवीगार झाडी पाहत आम्ही आलो आमच्या फर्स्ट लोकेशनला, तो म्हणजे मीरा बीच। रत्नागिरीपासून 5 किलोमीटर अंतरावर असणारे मीरा बीच। मीरा बीचच्या थोड्याशा अलीकडे तुम्हाला डाव्या साईडला जय हिंद चौक लागेल, तिथेच गाडी पार्क करून आम्ही निघालो आतमध्ये। 5 वर्षापूर्वी 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळात दक्षिण आफ्रिकेतून दुबईकडे निघालेलं बसरा स्टार नावाचं जहाज भगवती बंदरावर येऊन धडकलं। भगवती बंदरावर त्याला नांगरून ठेवलं आणि लाटांच्या तडाख्यात नांगर तोडून भटकत ते मीरा समुद्रकाठी येऊन धडकलं। आता समुद्राला भरती असल्यामुळे आम्हाला आतमध्ये जाता आलं नाही, पण ओहोटीच्या वेळी आपण जहाजाजवळ जाऊन फोटोज वगैरे काढू शकतो। हे विशाल जहाज बघायला येथे पर्यटकांची खूप गर्दी होत असते। समुद्राच्या लाटांमुळे आणि बराच काळ लोटल्यामुळे ह्या जहाजाचे आता 2 तुकडे झालेले आहेत आणि त्याचे छोटे छोटे गंजून तुकडे पडायला लागलेत, तुम्ही बघू शकता। हे बघा आमचे लव्ह बर्ड्स कसे टाइमपास करतायत। थोडा वेळ थांबून तिथला व्ह्यू एन्जॉय करून आणि थोडेसे फोटो सेशन करून आम्ही निघालो पुढच्या स्पॉटला। आता आम्ही आलोय गेटवे ऑफ रत्नागिरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांडवी बीचला। सनसेटच्या वेळी किंवा रात्री इथे पर्यटकांची व कपल्सची खूप गर्दी असते। इथून थोडं पुढे आल्यावर आम्ही थांबलो भाटे बीचला। इथले व्ह्यूज आणि वातावरण इतकं प्रसन्न होतं ना, आम्ही खास फोटो काढण्यासाठी तिथे थांबलो, तुम्ही बघू शकता। आणि थोडेसं फोटो सेशन करून आम्ही पुढे निघालो। भाटे बीचची घनदाट झाडी आणि तिथला व्ह्यू खरंच बघण्यासारखा आहे, तुम्ही अवश्य भेट द्या। रत्नागिरीपासून 40 किलोमीटर असणारा आणि स्वच्छ आणि युनिक म्हणून ओळखला जाणारा बीच देवगडी बीच कशेळी। याला युनिक असं का म्हणतात, कारण जाताना थोडंसं ट्रेक करून जावं लागतं, पण त्यानंतर बघायला भेटणाऱ्या नजाऱ्यांपुढे हे ट्रेक काहीच नाही। समोर जो तुम्हाला गुहा दिसते त्या गुहेत सूर्यदेवाची प्राचीन मूर्ती सापडली होती। त्या मूर्तीचं मंदिर 5 मिनिटावरच आहे, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। इथलं वातावरण आणि इथले व्ह्यूज बघून आम्हाला इथून निघण्याची इच्छा होत नव्हती, पण वेळेअभावी निघावं लागलं। यानंतर आम्ही आलो मराठा आरमाराची राजधानी असणाऱ्या विजयदुर्ग किल्ल्यावर। विजयदुर्ग आजही लाटांना झुंज देत तेवढ्याच दिमाखात उभा आहे। हा किल्ला वाघोटा नदी अरबी समुद्राला ज्या ठिकाणी येऊन मिळते तिथे आहे। या गडाच्या डिटेल व्हिडिओसाठी आम्ही सेपरेट ब्लॉग बनवणार आहोत, तुम्ही नंतर जाऊन बघू शकता। त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। यानंतर कोस्टल रोडचा आनंद घेत आम्ही पोहोचलो मालवणमध्ये आणि आम्हाला मासे खायची खूप इच्छा झाली, म्हणून आम्ही मालवणमधील दांडी बीचच्या फिश मार्केटला गेलो। बांगडे 100 ला 15, सुरमई 500 ला 5, हलवा 500 रुपये किलो आणि सुरमई 750 रुपये किलो। आता आम्ही किती आम्हाला कसं दिली तुम्ही? आता कितीला दिली? पापलेटा 700 ला दिली आणि सुरमई 1000 ला। रे सुरमई 1000।
थोडेसे मासे खरेदी करून आम्ही आमचा जिथे स्टे होता तिथे होमस्टेला गेलो. त्याच दादाने आम्हाला मस्त मालवणी पद्धतीने ते मासे बनवून दिले. मस्त पोटभर जेवण करून तिथेच रात्री आराम केला आणि आमचा डे 2 संपला. आमची ट्रिप आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि लवकरच डे 3 चाही ब्लॉग आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू. बाय बाय.